विद्यार्थी मित्र हो, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये आज आपण उष्णतेचा ताळेबंद या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। यापूर्वी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना पृथ्वी प्रणाली आणि पृथ्वी प्रणालीमध्ये असणारे शिलावरण किंवा मृदावरण, वातावरण, जलावरण या घटकाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। ज्यावेळेस आपण प्रणाली या शब्दाचा वापर करतो त्यावेळेस प्रणालीमध्ये अनेक घटक आणि त्यांचे संच हे एकत्रितरित्या कार्य करत असतात। त्या अनुषंगाने आपण शिलावरणाची माहिती पाहिलेली आहे, वातावरणाबद्दल माहिती पाहिलेली आहे। वातावरणाची माहिती पाहत असताना आपण वातावरणाची घटना व रचना या विषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे। तर वातावरणाची जी घटना आहे तर त्या घटनेमध्ये वातावरण हे विविध वायूंपासून बनलेलं आहे। त्यातील मुख्य वायू आणि त्या वायूंचं कार्य, तसेच वातावरणातील जे काही इतर घटक आहेत त्यामध्ये सूक्ष्म कण, मग त्यामध्ये सेंद्रिय कण, असेंद्रिय कण, तसेच वातावरणाचा जो मुख्य घटक आहे तो बाष्प, याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। तसेच वातावरणाची जी काही रचना आहे त्यामध्ये असणारे विविध थर, मग तपांबर आहे, स्थित्यांबर आहे, आयनांबर आहे, या घटकाविषयी आपण सखोल अशी माहिती पाहिलेली आहे। उष्णतेचा जो ताळेबंद आहे हा ताळेबंद अभ्यासत असताना आपणाला वातावरणाची घटक आणि रचना ही माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं। तर पृथ्वी हा जो काही ग्रह आहे, या ग्रहावर सजीव सृष्टी आहे आणि इतर जे काही ग्रह आहेत, म्हणजे सूर्यमालेतील इतर जे काही ग्रह आहेत त्या ग्रहावर अद्याप म्हणजे सजीव सृष्टी नाही। पृथ्वी सोडून म्हणजे सूर्यमाला सोडून इतर ज्या अवकाशामध्ये आपणाला जे काही ग्रह दिसतात, तारे दिसतात, आकाशगंगा दिसतात, त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मानवाने इतर ठिकाणी कुठे जीवसृष्टी आहे का याचा छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे। वेगवेगळ्या ज्या काही अंतरिक्ष अशा प्रकारच्या ज्या काही मोहिमा असतील या मानवाने केलेल्या आपणाला दिसून येतात। मग चंद्रावर जाणं असेल, चंद्रावरचे नमुने गोळा करणे असेल, मंगळावरचं जे काही अभियान आहे ते आपण पाहिलेलं आहे, मंगळावरची माहिती मिळवणं। तर ही माहिती मिळवण्याचं कारण म्हणजे भविष्यामध्ये आपणाला जर काही पृथ्वीवर काही समस्या निर्माण झाली तर आपणाला दुसऱ्या ग्रहावर जाऊन वस्ती करता येते का, अंतराळामध्ये वस्ती करता येऊ शकते का, त्यासाठी पोषक परिस्थिती त्या ठिकाणी आहे की नाही, या संदर्भात माहिती मिळवण्याचा शास्त्रज्ञांचा
सातत्याने प्रयत्न चालू आहे. म्हणजे पृथ्वीचं जे काही एक वेगळेपण जे आहे, हे वेगळेपण काय आहे की पृथ्वीवर जीवसृष्टी आहे आणि जीवसृष्टी असण्यामागचं जे काही कारण आहे ते कारण म्हणजे पृथ्वीवर वातावरण आहे. पृथ्वीवर वातावरणामुळे म्हणजे पोषक अशा प्रकारची परिस्थिती आहे. सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे, ही जी काही उष्णता पृथ्वीवर योग्य प्रमाणात मिळते. प्रमाणापेक्षा जास्त उष्णता ही ग्रहण केल्या जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त उष्णता जी आहे ही या ठिकाणाहून उत्सर्जित होत नाही. तर हे सर्व जे काही घटना आहे ह्या वातावरणामुळे घडतात. त्यामुळं वातावरणाच्या संदर्भात आणि उष्णतेच्या संदर्भात जे काही बदल होतात ते आपणाला या अनुषंगाने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून उष्णतेचा हा जो काही ताळबंद आहे तो अभ्यासणं हा प्राकृतिक भूगोलातील महत्त्वाचा असा भाग आहे. तर पृथ्वीला जी काही ऊर्जा मिळते ही सूर्यापासून मिळते, सौर ऊर्जा मिळते. पृथ्वीला मिळणारी जी काही सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे किंवा ऊर्जा आहे ही सूर्यकिरणाद्वारे मिळते. मग हे जे काही सूर्यकिरण आहे हे पृथ्वीपर्यंत म्हणजे सूर्य पृथ्वीपासून जवळजवळ 15 कोटी किलोमीटर इतका लांब आहे. सूर्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास जवळजवळ 9 मिनिटाचा कालावधी लागतो. तर सूर्यकिरण जे काही पृथ्वीवर पोहोचतात तर प्रथम ते वातावरणामध्ये काही प्रमाणात अडवले जातात म्हणजे वातावरणाद्वारे सूर्यकिरणातील जी काही उष्णता आहे या उष्णतेचं शोषण होतं. सूर्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे ही दीर्घ तरंगाच्या स्वरूपात आपणाला मिळते. आपणाला कल्पना आहे सूर्य हा तारा आहे आणि सूर्याच्या पृष्ठभागावर सातत्याने उष्णता ही निर्माण होत असते. म्हणजे सूर्य एक प्रकारची अणुभट्टीच आहे, त्यातून सातत्याने ऊर्जा ही उत्सर्जित होते आणि उत्सर्जित होणारी जी काही उष्णता आहे ही लघु तरंगाच्या स्वरूपात सर्व बाजूला फेकल्या जाते. तशीच ती लघु तरंगाच्या स्वरूपात असणारी जी काही ऊर्जा आहे ही सूर्यापासून पृथ्वीपर्यंत हे तरंग पोहोचतात. तर पृथ्वीपर्यंत हे तरंग पोहोचत असताना वातावरणामध्ये म्हणजे वातावरणाचे जे काही थर आहे या थरामध्ये त्यातील काही उष्णता ही शोषल्या जाते आणि त्या उष्णतेतील काही जो भाग आहे तो पृथ्वीपर्यंत पोहोचतो. तर किती भाग पृथ्वीपर्यंत पोहोचतो तर लघु तरंगाच्या स्वरूपात येणारी जी काही उष्णता आहे, सौर ऊर्जा जी आहे, याला जर आपण 100% या ठिकाणी जर विचारात घेतलं तर या 100% ऊर्जेपैकी म्हणजे तपांबराच्या स्तरामध्ये निर्माण झालेले जे काही ढग असतात या ढगाद्वारे 27% जे काही ऊर्जा आहे ही ऊर्जा किंवा ते जे काही लघु तरंग आहेत या ढगावर पडल्यानंतर त्याचं परावर्तन होतं. ते परावर्तित होतात, पुन्हा माघारी जातात म्हणजे स्पेसमध्ये ते माघारी जातात. वातावरणामध्ये असणारे जे काही विविध प्रकारचे जे काही वायू आहेत, त्यानंतर धूलिकण असतात आणि जे काही जलकण असतात, या कणाद्वारे 6% जी ऊर्जा आहे या ऊर्जेचं परावर्तन होतं. म्हणजे ही ऊर्जा
म्हणजे ही जी ऊर्जा आहे ही पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही। या ऊर्जेचं पुन्हा या दीर्घ तरंगातील 6% जी ऊर्जा आहे ती ऊर्जा पुन्हा वातावरणात परावर्तित केल्या जाते। त्यानंतर आकाश वगैरे जर स्वच्छ असेल, पाऊस पडून गेलेला असेल किंवा त्यातून येणारी जी काही ऊर्जा आहे ती भूपृष्ठापर्यंत पोहोचते। ते तरंग जे आहेत हे भूपृष्ठापर्यंत पोहोचतात आणि भूपृष्ठापर्यंत पोहोचलेले जे काही तरंग आहेत दीर्घलहरीचे हे भूपृष्ठाच्या स्वरूपानुसार त्याचं परावर्तन होतं। म्हणजे समजा ध्रुवीय जे काही भाग आहे या ध्रुवीय भागामध्ये संपूर्ण प्रदेश, संपूर्ण जमीन जी असते ही बर्फाने झाकलेली असते आणि बर्फाळ जो काही पृष्ठभाग असतो या बर्फाळ पृष्ठभागावरून पडणारे जे काही तिरप्या स्वरूपात पडणारे जे काही सूर्यकिरण आहेत यांचं परावर्तन होतं। म्हणजे अशा पद्धतीने ढगाद्वारे 27% ऊर्जा जी आहे त्याचं परावर्तन होतं। वातावरणातील जे काही वायू, धूळ आणि जलकण जे असतात यांच्याद्वारे 6% ऊर्जेचं परावर्तन होतं आणि भूपृष्ठाच्या स्वरूपानुसार 2% जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा परावर्तित केल्या जाते। या पद्धतीने 35% जी काही ऊर्जा आहे, 35% जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा वातावरणातूनच परावर्तित केल्या जाते। म्हणजे 100%पैकी 35% ऊर्जा ही वातावरणातून परावर्तित केल्या जाते। ती प्रत्यक्ष भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही, भूपृष्ठापर्यंत ती ऊर्जा येत नाही। तर ही जी काही ऊर्जा आहे याला भूधवलता असं म्हटलं जातं की जी ऊर्जा म्हणजे जी सूर्यकिरण वातावरणात येतात पण त्याचा पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाला उष्णता देण्यासाठी उपयोग होत नाही, ती ऊर्जा वातावरणातूनच पुन्हा परावर्तित केल्या जाते। अशा 35% ऊर्जेला भूधवलता असं म्हणतात की ज्याचा प्रत्यक्ष कोणताही उपयोग या ठिकाणी होत नाही। त्यानंतर 14% जी काही या क्रियेमध्ये ऊर्जा जी आहे ही वातावरणामध्ये शोषल्या जाते। म्हणजे 35 अधिक 14 म्हणजे 100%पैकी 49% जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही। 100%पैकी 49% ऊर्जा ही भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही। मग भूपृष्ठाला मिळणारी उष्णता किती आहे तर भूपृष्ठाला मिळणारी जी काही उष्णता आहे ही 51% ऊर्जा ही भूपृष्ठापर्यंत पोहोचते, भूपृष्ठाला मिळते। त्या उष्णतेमुळं भूपृष्ठ हे तापतं, भूपृष्ठाला उष्णता मिळते, भूपृष्ठ तापतं, भूपृष्ठ उष्णता ग्रहण करतं। म्हणजे वातावरणामधून येणारी जी काही ऊर्जा आहे सौर ऊर्जा, या सौर ऊर्जेला जर आपण 100% असं गृहीत धरलं तर त्या 100%पैकी 49% ऊर्जा ही भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही। भूपृष्ठापर्यंत मिळणारी जी काही उष्णता आहे किंवा जी ऊर्जा आहे ही ऊर्जा 51% आहे। तर उष्णतेचा जो काही ताळेबंद आहे या ताळेबंदामध्ये म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे ही उष्णता जर आपण 100% गृहीत धरली तर त्या उष्णतेतील 49% ऊर्जा ही
पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे पृथ्वीपर्यंत पोहोचणारी जी काही उष्णता आहे ही उष्णता 51% आहे. 100%पैकी 51% उष्णता ही पृथ्वीपर्यंत पोहोचते किंवा भूपृष्ठापर्यंत पोहोचते. भूपृष्ठ उष्णता ग्रहण करते, भूपृष्ठाला उष्णता मिळते आणि भूपृष्ठाला उष्णता म्हणजे मिळाल्यानंतर भूपृष्ठ हळूहळू उष्णता हे ग्रहण करतं. या एका विशिष्ट क्रियेमुळे पृथ्वीवर तापमानात एकदम कधीच वाढ होत नाही किंवा तापमानामध्ये एकदम घटसुद्धा होत नाही. म्हणजे दिवस उगवल्यानंतर हळूहळू म्हणजे भूपृष्ठाला जसजशी उष्णता मिळते तशा पद्धतीने भूपृष्ठ प्रथम उष्णता ग्रहण करतं आणि भूपृष्ठाने ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे किंवा जी ऊर्जा आहे ही हळूहळू वातावरणाला मिळते. मग इथं एक महत्त्वाचा जो घटक आहे म्हणजे सौर ऊर्जा वातावरणातून जरी येत असली तरी सौर ऊर्जेमुळं प्रत्यक्ष वातावरण हे जास्त प्रमाणात तापत नाही. काही प्रमाणात वातावरणामध्ये ऊर्जा ही शोषण केल्या जाते, पण ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तापमानात वाढ होत नाही. त्यामुळं पृथ्वीच्या लगत असणारा जो काही भाग आहे भूपृष्ठालगत म्हणजे भूपृष्ठालगत तापमान हे कायम जास्त असतं आणि भूपृष्ठापासून जो उंची वाढत जाते तसतसं तापमान हे कमी कमी होत जातं. तर हा जो काही घटक आहे हा आपणाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. सौर ऊर्जा ही वातावरणातून येते, त्यातील काही जो भाग आहे तो भाग या घटकांमुळं ढगाद्वारे असेल, वातावरणातील जे काही कणरूप पदार्थ आहेत, त्यानंतर भूपृष्ठ आहे, याद्वारे पुन्हा वातावरणामध्ये परावर्तित केल्या जाते. म्हणजे 100% जी काही ऊर्जा आहे यातील 49% भाग हा परावर्तित होतो, 51% भाग हा भूपृष्ठाला मिळतो आणि भूपृष्ठाला मिळणारी जी काही उष्णता असेल त्या उष्णतेमुळं भूपृष्ठ तापण्यास सुरुवात होते. दिवसभर भूपृष्ठ हे उष्णता ग्रहण करत असतं किंवा पृथ्वीवर जो काही पाण्याचा भाग असेल, जमिनीचा भाग असेल, त्या घटकाच्या गुणधर्मानुसार उष्णता ही ग्रहण केल्या जाते. मग ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे ही उष्णता दीर्घलहरीच्या द्वारे त्याचं उत्सर्जन होतं. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे. सूर्य जो आहे या सूर्याचं तापमान 5000 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे. सूर्यापासून उत्सर्जित होणारी जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा लघुलहरीच्या स्वरूपात बाहेर पडते, लघु तरंगाच्या स्वरूपात बाहेर पडते. या उलट पृथ्वी जे काही उष्णता ग्रहण करते, पृथ्वीने उष्णता ग्रहण केल्यानंतर बाहेर पडणारी जी काही ऊर्जा आहे ती दीर्घलहरीच्या स्वरूपात असते. दीर्घलहरी तरंग जे असतात या लहरीद्वारे ही ऊर्जा बाहेर पडत असते. तर या ऊर्जेचं काय होतं तर भूपृष्ठाकडून यातील 17% जी काही ऊर्जा आहे हिचं उत्सर्जन होतं. भूपृष्ठाकडून त्या ऊर्जेचं उत्सर्जन होतं. त्यानंतर 6% जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा वातावरणाकडून त्या ऊर्जेचं उत्सर्जन होतं.
म्हणजे 23% जी काही ऊर्जा आहे या पद्धतीने वातावरणात पुन्हा उत्सर्जित केल्या जाते। त्यानंतर इथं 2 घटकांचा उल्लेख केलेला आहे। इथं अभिसरण या क्रियेचा उल्लेख केलेला आहे। अभिसरणाद्वारे 9% जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा उत्सर्जित होते। अभिसरण क्रिया होते म्हणजे नेमकं काय होतं तर वातावरणाकडून येणारी जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा पृथ्वीचं भूपृष्ठ ग्रहण करतं। भूपृष्ठ ग्रहण केल्यानंतर भूपृष्ठ तापतं। त्याद्वारे भूपृष्ठ तापल्यानंतर तापलेलं जे काही भूपृष्ठ आहे त्याच्या संपर्कात येणारे जे काही हवेचे थर असतात हे हवेचे थर त्या उष्णतेमुळं त्या ऊर्जेमुळं तापतात। ते थर तापल्यानंतर हवा जी असते ती हवा उष्णता ग्रहण करते। उष्णता ग्रहण केल्यामुळं हवा हलकी होते। हवा हलकी झालेली जी काही हवा असते ही हवा भूपृष्ठापासून दूर जाते। दूर जाते म्हणजे उंचावर जाते। हवा हलकी होते ती भूपृष्ठापासून दूर उंचावर जाते। पुन्हा थंड जी काही हवा आहे ही हवा भूपृष्ठाच्या संपर्कात येते। ती हवा तापते, ती हलकी होते आणि त्या हवेचे अभिसरण प्रवाह हे वातावरणामध्ये निर्माण होतात। म्हणजे क्रमशः भूपृष्ठालगत असणारे जे काही हवेचे थर आहेत ते थर तापतात। त्यामुळं भूपृष्ठालगत कायम उष्णता ही जास्त असते, तापमान हे जास्त असतं। भूपृष्ठापासून जो आपण उंचावर जाऊ तो तापमान हे कमी कमी होत जातं। वरच्या थरामध्ये तापमान हे कमी कमी होत जातं। म्हणजे उष्णतेमुळे या ठिकाणी अभिसरण प्रवाह निर्माण होतात। नीट लक्षात घ्या। दीर्घलहरी ज्या आहेत या दीर्घलहरीच्या तरंगामुळं म्हणजे भूपृष्ठ तापतं, भूपृष्ठाने उत्सर्जित केलेली जी काही उष्णता आहे त्यामुळं वातावरणातील हवेचे थर तापतात आणि त्याद्वारे उष्णतेचं उत्सर्जन होतं वरच्या थरामध्ये। म्हणजे खालच्या थरामध्ये उष्णता मिळते, तापमानात वाढ होते आणि वरच्या थरामध्ये सुद्धा अभिसरण प्रवाहामुळे उष्णता ही संक्रमित होते। उष्णतेचं वहन होतं एका थराकडून दुसऱ्या थराकडे। तर हा एक भौतिक अशा प्रकारचा जो काही बदल आहे हा बदल या ठिकाणी घडतो आणि दररोज अशा प्रकारची जी काही क्रिया आहे ही सातत्याने घडत असते। त्यामुळं पृथ्वीवर सूर्य उगवल्या तापमानात एकदम वाढ होत नाही किंवा सूर्य मावळल्यानंतर तापमानात एकदम घट होत नाही। सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे या उष्णतेमुळं भूपृष्ठ तापतं, भूपृष्ठ उष्णता ग्रहण करतं आणि अभिसरण प्रवाहाद्वारे या ठिकाणी हवेच्या थरांना उष्णता मिळते, त्या ठिकाणी तापमानात वाढ होते। त्यानंतर दुसरा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे तो म्हणजे सांद्रीभवन क्रिया। सांद्रीभवन क्रियेद्वारे होणारं उत्सर्जन म्हणजे पृथ्वीवर आपणाला कल्पना आहे की पाण्याचा जो काही भाग आहे हा 71% आहे आणि 29% भाग हा जमिनीचा आहे। तर साहजिकच सूर्यकिरणांमुळं सौर ऊर्जेमुळं जे काही सागराचे भाग आहे, पाण्याचे पृष्ठभाग आहे, महासागराचा जो काही भाग आहे या भागामध्ये उष्णता ग्रहण केल्या जाते। उष्णता जी काही या भागामध्ये ग्रहण केल्या जाते तर जमीन आणि पाण्याचा एक मूलभूत फरक आहे। जमीन जी आहे ही जमीन अपारदर्शक आहे
जमिनीवर पडणारे जे काही किरण आहे हे वरच्या थरातच अडवले जातात, वरचा थर त्यामुळं तापतो. पण पाणी जे आहे हे पाणी पारदर्शक अशा प्रकारचं आहे. मग सूर्यकिरण हे खोलवरपर्यंत त्या ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागामध्ये जातात. सर्वसाधारणपणे 51 फुटापर्यंत हे सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळं जमीन ही जी आहे ती लवकर तापते. या उलट पाणी जे आहे हे पाणी तापण्यास जास्त कालावधी लागतो. पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर काय होतं, पाणी तापतं. पाणी तापल्यानंतर पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ होते म्हणजे पाण्याला मिळालेल्या उष्णतेमुळं पाण्याची वाफ होते आणि वातावरणामध्ये बाष्प येते. बाष्पाचा जो काही उगम स्रोत आहे तो उगम स्रोत म्हणजे कोणता आहे तर समुद्र, नद्या, वनस्पती यांच्यातून बाष्पाचं उत्सर्जन होतं. बाष्पाचं उत्सर्जन कशामुळं होतं तर सौर ऊर्जेमुळं उष्णता मिळते, पाणी तापतं आणि हवेमध्ये बाष्प येतं. तर बाष्पाची ज्यावेळेस निर्मिती होते त्यावेळेस त्या पाण्याला मिळालेली जी काही उष्णता आहे, जी काही ऊर्जा आहे, ही ऊर्जा त्या बाष्पामध्ये साठवल्या जाते. आणि मग पाण्याचा जो काही बाष्पाचा जो काही प्रवास आहे हा प्रवास वरच्या थरामध्ये होतो. म्हणजे ही जी काही बाष्प आहे हे हलका असतं, वरच्या थरामध्ये बाष्प हे वरच्या थरामध्ये जातं आणि त्यापासून ढग तयार होतात. आणि ज्यावेळेस त्या ढगामध्ये सापेक्ष आर्द्रता जी आहे ही 100% होते. सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यानंतर सांद्रीभवनाची क्रिया जी आहे ही सांद्रीभवनाची क्रिया सुरुवात होते. सांद्रीभवनाची क्रिया झाल्यामुळं सूक्ष्म आकाराचे जे काही वाफेचे कण असतात, जलकण जे असतात, ही एकत्रित येतात, त्याचा मोठा थेंब होतो आणि तो मोठा थेंब जो असेल पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो. म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ही जी काही उष्णता आहे ही सांद्रीभवन झाल्यामुळं त्या वाफेमध्ये साठवलेली जी काही उष्णता आहे ही वातावरणामध्ये उत्सर्जित होते. तर या पद्धतीने 19% जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा वातावरणामध्ये उत्सर्जित केल्या जाते. तर थोडक्यात अशा पद्धतीने या ठिकाणी सूर्यापासून मिळणारी जी काही भूपृष्ठाला मिळालेली जी काही 51% ऊर्जा जी आहे ही 51% ऊर्जा वातावरणामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही क्रिया घडतात या क्रियेतून पुन्हा वातावरणामध्ये उत्सर्जित केल्या जाते. यालाच उष्णतेचा ताळेबंद असं म्हणतात. म्हणजे सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात पृथ्वीला मिळालेली जी काही उष्णता असेल ही ती उष्णता पुन्हा वेगवेगळ्या क्रियेद्वारे म्हणजे भूपृष्ठाकडून अवकाशात होणारं जे काही उत्सर्जन आहे ही 17% आहे, वातावरणातून होणारं उत्सर्जन हे 6% आहे आणि अभिसरण आणि सांद्रीभवन या ज्या काही 2 क्रिया आहेत या 2 क्रिया अत्यंत महत्त्वाच्या क्रिया आहेत. म्हणजे भूपृष्ठाला मिळणारी जी काही उष्णता आहे ती उष्णता अभिसरण क्रियेमुळं वातावरणात उत्सर्जित होते, त्यामुळं वातावरणाला उष्णता मिळते. आणि दुसरा घटक जो आहे सांद्रीभवन क्रियेद्वारे पुन्हा 19% जी काही ऊर्जा आहे ही उत्सर्जित केल्या जाते
आणि या पद्धतीने पृथ्वीला सूर्यापासून मिळालेली 100%पैकी 49% जी काही ऊर्जा आहे ही वातावरणामध्येच राहते, ती उत्सर्जित केल्या जाते. 35% ही पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. 14% ही वातावरणात शोषल्या जाते. म्हणजे 49% ऊर्जा ही भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. तर भूपृष्ठापर्यंत पोहोचणारी जी काही ऊर्जा आहे ही 51% ऊर्जा आहे. तर 51% ऊर्जा ही भूपृष्ठ ग्रहण करतं आणि दीर्घलहरीच्या द्वारे आणि अभिसरण आणि सांद्रीभवन क्रियेद्वारे ही ऊर्जा वातावरणामध्ये पूर्णतः उत्सर्जित केल्या जाते. थँक्यू.